नमस्कार. सत्या अँड फॅमिली व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. तर त्याच्यासाठी मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे सिमला मिरची, वटाणा, फ्लावर, बटाटा अशा या भाज्या मी कट करून धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. ह्याच्यावर जरी चिकन बिर्याणी मसाला लिहिलं असलं तरी हा व्हेजिटेरियन आहे. म्हणजे हे बघा हिरवं चिन्ह तुम्हाला दिसतंय. तर आणि मसाले पण सेमच असतात, फक्त इथे लिहिलंय चिकन बिर्याणी मसाला. आता चला ह्या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला 3 चमचे दही ऍड करायचंय. ते छान मिक्स करून ते मॅरिनेट व्हायला मुरायला ठेवून द्यायचंय. तुम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकता किंवा तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही बाहेर पण ठेवू शकता. हा लॉंग ग्रेन बिर्याणी राईस आहे. तो मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. अर्धा तासानंतर बाजूच्या एका म्हणजे दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपण पाणी गरम करत ठेवायचंय. त्या पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये खडे मसाले थोडे टाकायचे, तुमच्या आवडीचे टाकू शकता तुम्ही. मी ते दालचिनी, काळी मिरं, लवंग आणि मसाला वेलची टाकलेला आहे. आणि आपण ते उकळी आली की त्याच्यामध्ये तो भिजवलेला तांदूळ घालायचा आहे. इथे मी 7 ते 7 कांदे चॉपर मध्ये बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते छान कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि सगळे मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या आहेत ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचंय आणि ते छान शिजायला ठेवायचंय. झाकून हे 15 ते 20 मिनिटं ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. पाणी लागत असेल तर तुम्ही पाणी सुद्धा ऍड करू शकता. तसेच मी इथे सोया चंक्स भिजवून घेतलेले आहेत आणि पनीरचे छोटे छोटे तुकडे करून ते फ्राय करून घेत आहे. जर आपण तसंच टाकलं तर ते खूप सॉफ्ट असतं, त्यामुळे ते तुटायची भीती असते, कारण आपण भाजी वगैरे सारखी हलवत असतो. आणि हा राईस मी आता गाळून घेतलेला आहे. तर ज्या भाज्या आपल्या शिजलेल्या होत्या त्याच्यामध्येच ते पनीरचे तुकडे आणि सोया चंक्स आपण ऍड करायचंय. अजून थोडा वेळ मसाले सगळे ह्याच्यामध्ये मुरण्यासाठी थोडं पाणी ऍड करून ह्या भाज्या सगळ्या एकदम छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून झाकून 10 ते 15 मिनिटं अजून आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या. आणि हे सगळं शिजल्यानंतर मला इथे व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही, गडबड झाली थोडी, त्यामुळे मी विसरली व्हिडिओ काढायला. सो इथे मी काय केलेलं आहे, तर एक भांडं घेतलं, त्याच्या खाली तळाला तूप लावलं आणि त्याच्यावर भाजीचा थर आणि त्याच्यावरती सगळा राईस घातलाय आणि वरून तूप घातलंय. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान टेस्टी बिर्याणी आपली रेडी होते. ही बिर्याणी दम देण्यासाठी 15 ते 20 मिनिटं परत एकदा भाताबरोबर शिजायला ठेवायची आणि तुम्ही बघू शकताय खूप छान होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.